विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या पद्धती, संचाचे वेगळे प्रकार आणि समान संच याचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर सराव संच 1.2 वरची काही उदाहरणं आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आपण संचाबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा या तासाला आपण प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत आपण संच हा महिरपी कंसात दाखवला होता. उदाहरणार्थ समजा मी इंग्रजी मधल्या 5 स्वरांचा संच लिहिला आणि तो संच मी इंग्रजीतल्या ए अक्षराने दाखवला. ए बरोबर ए ई आय ओ यू 5 स्वरांचा संच या पद्धतीने आपण दाखवला. हाच संच हा कोणत्या पद्धतीने, यादी पद्धतीने हा संच लिहिलेला आहे. हा संच मला गुणधर्म पद्धतीने लिहिता येईल. कसा? ए बरोबर एक्स. एक्स म्हणजे काय? एक्स हे इंग्रजी स्वर. थोडक्यात लिहिलं मी. याला आपण काय म्हणणार आहे? गुणधर्म पद्धतीने लिहिला. पण हाच संच जर आपण भौमितिक आकृत्या म्हणजे भौमितिक बंदिस्त आकृत्या, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण या आकृतीचा वापर करून जर आपण तो दाखवला तर कदाचित आपल्याला तो आणखी सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीने संच लिहिता येईल. कसं बघा, हा संच समजा मी असा लिहिला, बंदिस्त आकृती काढली आणि या बंदिस्त आकृतीला आता हे घटक मी यामध्ये दाखवणार आहे. समजा इथं हा बिंदू ए, ई, आय, ओ, यू म्हणजे हा संच मला याही पद्धतीने दाखवता येतो. एका बंदिस्त आकृतीमध्ये त्या घटकांचा समावेश इथं करायचा आणि ह्या संचाचं नाव समजा इथं दिलं मी ए, याचा अर्थ हा संच झाला ए संच झाला. अशी पद्धत वेन, गणितज्ञ वेन या शास्त्रज्ञाने शोधून काढली. म्हणून अशा आकृत्यांना आपण वेन चित्र असं म्हणतो. कोणकोणत्या बंदिस्त आकृतीचा आपण विचार करत संच दाखवण्यासाठी मांडू शकतो? कोणत्याही. जसं आपण ही एक वर्तुळाकृती घेतलेली आकृती, तुम्ही एक चौकोन घेऊ शकता. चौकोनाचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही एखादा संच दाखवू शकता किंवा त्रिकोण घेतला, त्रिकोणाचा उपयोग करून सुद्धा तुम्हाला एखादा संच दाखवता येईल. ह्या आकृत्यांना संच दाखवण्यासाठी जर आपण अशा बंदिस्त आकृत्यांचा जर वापर केला तर या बंदिस्त आकृत्यांनाच आपण वेन चित्र किंवा इंग्रजीमध्ये आपण वेन डायग्राम असं म्हटलं जातं आणि याचा उपयोग आपण संच दाखवण्यासाठी आता करणार आहोत. म्हणजे संच हा वेन आकृतीच्या साहाय्याने आपल्याला दर्शवून त्याची उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. आता 2 संच आहेत. पुढे बघा, समजा हा एक संच आहे ए आणि ए या संचामध्ये 1 2 3 4 5 6 7 एवढे घटक आहेत. 1 2 3 4 5 6 7 घटक आहेत. आणि बी हा संच आहे. बी या संचात कोण आहे? तर 2 आहे, 5 आहे, 7 आहे. दोन्ही संचाचं निरीक्षण करा. संच ए मध्ये 7 घटक आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. बी या संचामध्ये 2 5 आणि 7 असे 3 घटक आहेत. या दोन संचातला संबंध काय आहे? तो संबंध आज आपल्याला शोधून काढायचा आहे. बी या संचातला प्रत्येक घटक बघा, बी या संचातला प्रत्येक घटक ए या संचात आहे. 2 हा ए मध्ये आहे, 5 हा इथं आहे, 7 हा इथं सुद्धा आहे. म्हणजे बी या संचातला प्रत्येक घटक ए या संचात आलेला आहे. असं जर असेल,
या संचातला प्रत्येक घटक जर या संचात आला असेल तर या संच बी ला या संच ए चा उपसंच आहे असं आपण म्हणायचंय. काय म्हणलं बघा, संच बी ला संच ए चा उपसंच आहे असं आपण म्हणायचंय. आणि कसं यायचं गणिताच्या भाषेत, संच बी हा उपसंच अशी खूण आहे त्याची, असं चिन्ह आहे ए. याचा अर्थ काय, संच बी हा संच ए चा उपसंच आहे. लक्षात येते, संच बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर संच बी ला संच ए चा उपसंच असं आपण म्हणतो. आणि गणिताच्या भाषेत आपण हे या पद्धतीने लिहिणार आहोत. हेच उदाहरण मला व्यंगचित्रात कसं दाखवता येईल, तर बघा, हा मोठा संच घेतला आणि त्याचा हा उपसंच घेतला आत. आता उपसंचात कोण कोण आहे, मी हा संच तुमचा बी झाला. बी या संचात कोण आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे. बी संचातले घटक लिहिले. आणि उरलेलं कोण आहे आता सांगा, 2 5 7 सोडून हे आपण बीच्या बाहेर लिहू शकतो. कोण येईल, 1 येईल. इथं मी 1 लिहिला, 2 आत आली, 3 इथं 3 लिहिले, इथं 4 लिहिले, 5 इथं लिहिलेले, इथं 6 लिहिले, 7 इथं लिहिले. आणि या संचा हा जो बाहेरचा संच आहे हा कोणता झाला, संच ए. हा बाहेरचा संच झाला तुमचा ए आणि हा आतला संच झाला तुमचा बी. म्हणजे बी हा संच ए चा उपसंच मला व्यंगचित्राच्या सहाय्याने या पद्धतीने दाखवता येईल. बाकी आता बघा, संच ए मध्ये कोण कोण आहे, तेव्हा 1 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे. आणि हे सुद्धा घटक हे ए मध्ये आहेतच. पण बी या संचातला घटक हा ए संचात इथं आलेला आहे, म्हणून बी हा संच ए चा उपसंच असे या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. उपसंच म्हणजे कळलं बघा, संच बी मधला प्रत्येक घटक जर संच ए मध्ये असेल तर संच बी ला आपण संच ए चा उपसंच म्हणणार आहे. आणि हे उपसंच या पद्धतीने लिहायचंय. कळलं. आणि ए ला काय म्हणायचं, मग बी हा जर ए चा उपसंच असेल तर ए ला म्हणायचं बी चा अतिसंच. मोठा संच येतो अतिसंच. लक्षात आलं. हे लिहा, जर ए बरोबर हे, बी बरोबर हे, तर बी हा ए चा उपसंच आहे. आता काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, तुमच्या पुस्तकात लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे काही रिमार्क आहेत, काही नोट्स आहेत, काही टिपा आहेत. कोणत्या, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. म्हणजे ए हा जर समजा कोणताही संच असेल, कोणताही, तर तो स्वतःचाच उपसंच. नंतर रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त याचा अर्थ मोकळा. तो प्रत्येक संचाचा उपसंच असतो. कुठलाही संच असला ते रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणजे ए हा कोणताही संच असेल तर फाय म्हणजे रिक्त संच हा ए चा
नेहमीसाठी उपसंच असणार आहे. अत्यंत दोन ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो आणि रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. आणखी एक महत्वाची टीप आहे की समजा ए संच असा आहे, उदाहरण दाखवतो मी. ए संच ए बी सी डी आणि बी संच असा आहे सी डी ए बी. दोन्ही संचाची तुलना करा. ए या संचातला प्रत्येक घटक बी मध्ये आहे का हो? ए बी आहे, इथं सी आहे, डी आहे. संच ए मधला प्रत्येक घटक बी मध्ये आहे आणि संच म्हणजेच ए हा बी चा उपसंच होईल. संच ए मधला प्रत्येक घटक बी मध्ये आहे म्हणजे संच ए हा बी चा उपसंच होईल. आणि बी मधला प्रत्येक घटक ए मध्ये आहे का? बी मधला सी आहे, डी आहे, ए आहे, बी आहे आणि या उदाहरणामध्ये आपल्याला बी हा सुद्धा ए चा उपसंच आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये ए हा बी चा उपसंच आहे आणि बी सुद्धा ए चा उपसंच आहे. जर असं असेल, हे दोन्ही संच जर एकमेकांचे उपसंच असतील तर याचा अर्थ ए आणि बी हे दोन्ही संच बाकी नेमके तेच घटक आहेत आणि तेवढेच घटक आहेत. तर हे दोन्ही संच कसे असतील तर संच ए आणि संच बी हे समान असले पाहिजेत. लक्षात घ्या. म्हणजे जर मला असं म्हणता येईल, जर ए हा बी चा उपसंच असेल आणि बी हा ए चा उपसंच असेल तर ए आणि बी हे दोन्ही संच समान असले पाहिजेत किंवा समान असतातच. या उलट जर दोन संच समान असतील तर याचा अर्थ हे दोन्ही संच एकमेकांचे उपसंच असणार आहेत. लक्षात आलं? हे एक महत्वाचं आहे. जर ए हा बी चा उपसंच असेल आणि बी हा ए चा उपसंच असेल, म्हणजे दोन्ही संच एकमेकांचे उपसंच असतील तर ते दोन संच समान असतात. या उदाहरण तुमच्या इथे लक्षात आलं असेल. आता एक नवीन संकल्पना या ठिकाणी आपण मांडलेली आहे. काय बघा, आपली शाळा आहे, आपल्या शाळेचं ग्रंथालय. आता या ग्रंथालयामध्ये काय आहेत तर कपाट आहेत आणि त्या कपाटामध्ये पुस्तक आहेत. बघा, संकल्पना समजून घ्या. आपली शाळा आहे, शाळेमध्ये स्वतंत्र ग्रंथालय. ग्रंथालयात जाऊन पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? तुम्हाला कपाट दिसतील की ज्या कपाटामध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत. पुस्तकं कशी ठेवलीत का हो? नाही, त्याचं व्यवस्थितपणे सॉर्टिंग केलेलं आहे. काय केलेलं आहे? हे समजा तुमचं ग्रंथालय आहे. आणि या ग्रंथालयामध्ये अशी वेगळी कपाट लावलेली आहेत. इथे कपाट आहे, इथे कपाट आहे, इथे कपाट आहे, इथं अशी कपाट आहेत. ह्या कपाटामध्ये काय? पुस्तकांचं सॉर्टिंग केलेलं आहे. इथं काय केलेलं आहे? या पहिल्या कपाटामध्ये फक्त मराठी विषयांची पुस्तकं लावलेली आहेत. तिन्ही वर्ग आहेत, मराठी विषयांची पुस्तकं लावलेली आहेत. इथं काय केलंय? हिंदी विषयांची पुस्तकं लावलेली आहेत. इथं काय केलंय? इंग्रजी विषयांची पुस्तकं लावलेली आहेत. इथं इतर विषयांची पुस्तकं लावलेली आहेत. अशी बरीच कपाट असतील, मी फक्त 4 घेतले. आता या मराठीच्या कपाटामध्ये पुन्हा वेगवेगळे कप्पे केलेले आहेत. इथं क्रमिक पुस्तकं, इथं तुमची गोष्टीची पुस्तकं, इथं कादंबऱ्या, अशा या पद्धतीने सॉर्टिंग केलेले आहे. इथं सुद्धा असे कप्पे आहेत. इथं असे कप्पे आहेत आणि प्रत्येक कप्प्यामध्ये पुन्हा
वेगळ्या प्रकारची एकाच प्रकारची पुस्तकं इथं क्रमिक पुस्तक आहे, तिथं कथा आहे, तिथं कादंबऱ्या आहेत. या पद्धतीने सॉर्टिंग केलेलं आहे, पटकन पुस्तक मिळावं म्हणून. आता हा मराठीच्या पुस्तकांचा संच आहे, हा हिंदीच्या पुस्तकांचा इथं संच आहे, इंग्रजीच्या पुस्तकांचा इथं संच आहे, इतर सगळ्या पुस्तकांचा इथं संच आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत, तर हे संच आहेत. आणि हे काय सगळं, तर ही लायब्ररी आहे, ही लायब्ररी ही पुस्तकांचा संच आहे. म्हणजे पुस्तकांच्या बाबतीत ह्यातला प्रत्येक संच हा या लायब्ररी या संचाचा उपसंच होतोय. हा उपसंच होतोय लायब्ररीचा, हा सुद्धा उपसंच होतोय लायब्ररीचा, हा उपसंच होतोय लायब्ररीचा. म्हणजे लायब्ररी काय आहे, हे लायब्ररी एक मोठा संच आहे की ज्या संचाचे हे सगळे उपसंच होतात. असा हा जो मोठा संच असेल, या मोठ्या संचाला आपण म्हणणारे विश्वसंच, की ज्या विश्वसंचाचे हे सगळे उपसंच होतात. फक्त पुस्तकांच्या बाबतीत झाले. म्हणजे पुस्तकांच्या बाबतीत प्रत्येक संच हा जर यूचा उपसंच होत असेल, तर या यूला या पुस्तकाच्या संदर्भातला आपण विश्वसंच असं म्हणतो. बघा, विश्वसंच संकल्पना नवीन आहे पण सोपी आहे. हा काय, हे सगळे संच आहेत पहिल्यांदा, पण हे सगळे संच यूचे उपसंच होतात, म्हणून यूला या पुस्तकांच्या संदर्भात आपण विश्वसंच असं म्हणतो. आणि या विश्वसंचाचे हे सगळे उपसंच होतात. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो उपसंचाचं. आपली शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, धावडी. शाळेत काय आहे, मुलं आहेत, मुलांच्या बाबतीत फक्त संच घेणारी. शाळेच्या बाबतीत मुलं आहेत. कोणकोणते वर्ग आहेत, ही संपूर्ण शाळा आहे. लक्षात घ्या, ही माझी शाळा आहे. या शाळेमध्ये इथं 8वीचा वर्ग आहे, इथं 9वीचा वर्ग आहे, इथं 10वीचा वर्ग आहे, इथं इथं 8वी आहे, इथं 9वी आहे आणि इथं 10वीचा वर्ग आहे. 8वीच्या वर्गात कोण आहे, 8वीची मुलं आहेत. 9वीच्या वर्गात 9वीची मुलं आहेत. 10वीच्या वर्गात 10वीची मुलं आहेत. हे सगळे संच आहेत. 8वीच्या मुलांचा संच, 9वीच्या मुलांचा संच, 10वीच्या मुलांचा संच. आणि आपलं विद्यालय, आपलं हायस्कूल, हायस्कूलमध्ये काय तर विद्यार्थ्यांचा संच. हे सगळे संच या धावडी या हायस्कूलचे सगळे उपसंच होतात. हा उपसंच आहे धावडी हायस्कूलचा, हा सुद्धा उपसंच आहे धावडी हायस्कूलचा, हा सुद्धा उपसंच आहे धावडी हायस्कूलचा. मग धावडी हायस्कूल काय झालं, या मुलांच्या बाबतीत किंवा या संचाच्या बाबतीत विश्वसंच झालं. म्हणजे विश्वसंच असं म्हणजे याचा अर्थ काय, असा एक मोठा संच की ज्या संचाचे इतर सगळे संच हे उपसंच असतील, त्या मोठ्या संचाला आपण त्या संदर्भातील उपसंच असं म्हणतो. लक्षात आलं, उपसंच. आणि उपसंचाच्या बाबतीत आपल्याला एक दोन महत्वाच्या टिप्स किंवा महत्वाच्या नोट्स अशा मांडायचे की प्रत्येक संच हा विश्वसंचाचा उपसंच असतो. प्रत्येक संच विश्वसंचाचा उपसंच असतो, अर्थात त्या त्या संदर्भातील. आणि म्हणून मला असं येईल, जर ए हा कोणताही संच असेल ए, तर ए हा यूचा उपसंच होणार आहे. संच ए हा संच यूचा उपसंच होईल. आणि दुसरी एक महत्वाची टीप आहे,
हाय अं, हा तर यूचा उपसंच असणारच आहे, तो प्रत्येकाचाच उपसंच असतो. हे महत्वाचं नाही, पण हे महत्वाचं आहे. झालं. विश्वसंच म्हणजे कळलं. तर आपण आणखी एक प्रकारचा संच आज पाहणार आहोत. समजा एक विश्वसंच मी घेतला यू. यू म्हणजे काय तर बघा. यू म्हणजे विश्वसंच. यू यू मध्ये कोणते घटक आहेत? तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हा मोठा संच आहे की ज्यामध्ये 10 घटक आहेत. त्याला आपण विश्वसंच असं नाव दिलेले यू. हा विश्वसंच आहे. आणि ए हा एक त्याचा उपसंच. त्यामध्ये कोण आहे बघा. 2 आहे, 5 आहेत, 8 आहेत आणि 10 आहेत. 2, 5, 8 आणि 10 असे 4 घटक आहेत. ए मधला प्रत्येक घटक यू मध्ये आहे. यू म्हणजे मोठा संच, लक्षात घ्या. आणि ए हा यूचा उपसंच आहे. म्हणजेच मला असं म्हणता येईल की ए हा यूचा उपसंच आहे. आता मला अशा घटकांचा संच तयार करायचा आहे की जे घटक ए मध्ये नाहीत, ए मध्ये नसलेल्या, पण या यू मध्ये असलेल्या. म्हणजे एतले घटक सोडून उरलेले जे घटक आहेत कुठले, यू मधले, त्या घटकांचा संच कसेल सांगा बघा. 1, 2, 5, 8 आणि 10 सोडून उरलेलं कोण कोण येईल बघा. 1 येईल. 2 नाही घ्यायचा आपण कारण तो ए मध्ये आलेला आहे. 3, 4, 5 नाही घ्यायचा. 6, 7, 8 नाही येणार. 9, 10 नाही येणार. संपले. बघा हे घटक कुठले आले कळलं का? संच ए मधले सोडून संच ए च्या मधले इतर घटक. हा संच सुद्धा यूचा उपसंच आहे. त्यातलेच घटक घेतलेत आपण, पण एतले घटक घेतले का नाही. हा संच लिहिताना मी काय केलेलं, काळजी कोणती घेतलेली की ए मधला कोणताही घटक या संचामध्ये येणार नाही. हा जो संच मला मिळालेला आहे हा संच सुद्धा यूचा उपसंच आहे. बघा 1 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 7 आहे, 9 आहे. त्यातलेच घटक घेतले फक्त एतला घटक सोडून. हा जो संच तयार झालाय या संचाला आपण काय म्हणायचं माहितीये? संच एचा पूरक संच. काय म्हणायचं? संच एचा पूरक संच. आणि तो या चिन्हाने दाखवायचा आहे. एच्या